नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे पब्लिक इंटरनॅशनल लॉ. ठीक आहे, आपण तो बघत आहोत. प्लीज कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आय रिअली नीड अ सबस्क्रायबर्स टू माय चॅनल फॉर मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. आमच्या लॉ टीचिंग चॅनलला फॉलो करायला, लाईक, शेअर करायला विसरू नका. थँक्यू. नाव विल स्टार्ट पब्लिक इंटरनॅशनल लॉ. ठीक आहे, सो पब्लिक इंटरनॅशनल लॉज आहे, लॉ ऑफ नेशन्स म्हणून ज्याला ओळखलं जातं. सो इट इज अ बॉडी ऑफ रूल्स, नॉर्म्स अँड प्रिन्सिपल्स. म्हणजे हा जो लॉ आहे, बॉडी, रूल्स, काही रेग्युलेशन्स आहेत, नॉर्म्स आहेत, प्रिन्सिपल्स, तत्व आहेत, त्यांना गवर्न करतो. सो रिलेशनशिप अँड इंटरॅक्शन बिटवीन सॉव्हरेन स्टेट, जे सर्वोच्च स्टेट आहे त्यांना तो त्याच्यामध्ये रिलेशनशिप मेंटेन करणं, इंटरॅक्शन करणं, ह्याचं काम आहे पब्लिक इंटरनॅशनल लॉचं. अँड अदर एंटिटीज विथ इंटरनॅशनल लीगल पर्सनॅलिटी, काही जे इंटरनॅशनल पर्सनॅलिटी आहेत लीगली, ठीक आहे, सच एज इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स अँड देन इन्क्रीजिंगली इंडिव्हिज्युअल. इट्स प्रायमरी एम टू मेंटेन इंटरनॅशनल पीस. मेन एम काय, प्रायमरी आपला, की इंटरनॅशनल पीस जो आहे ते मेंटेन राहिलं पाहिजे अँड सिक्युरिटी. ठीक आहे, देन प्रमोट फ्रेंडली रिलेशनशिप अमॉंग नेशन्स, म्हणजे बाकीच्या देशांमध्ये सुद्धा एक फ्रेंडली रिलेशन जे आहे, मैत्रीपूर्ण संबंध जे आहे ते निर्माण झाले पाहिजे, ते निर्माण राहिले पाहिजे. ठीक आहे, सो देन इट प्रोटेक्ट्स, म्हणजे इंटरनॅशनल लॉ काय करतो, प्रोटेक्ट करतो ह्युमन राईट्स जे आहेत. ठीक आहे, अँड प्रोव्हाइड मेकॅनिझम्स फॉर रिझॉल्विंग इंटरनॅशनल डिस्प्यूट. काय, जे इंटरनॅशनली डिस्प्यूट होत आहेत देशादेशांमध्ये ते सोडवण्याचं जे तंत्र आहे किंवा मेकॅनिझम आहे, ठीक आहे, ते आपल्याला कोण प्रोव्हाइड करतं, पब्लिक इंटरनॅशनल लॉ प्रोव्हाइड करतं. देन देअर आर सम की फीचर्स ऑफ पब्लिक इंटरनॅशनल लॉ. ठीक आहे, काही की फीचर्स आहेत पब्लिक इंटरनॅशनल लॉचे, ते आपण बघूया. सो इट इज प्रायमरीली कन्सर्न विथ द कंडक्ट ऑफ स्टेट, म्हणजे जे देशाची वागणूक आहे, कंडक्ट आहे, अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, जे इंटरनॅशनली ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांचे जे कंडक्ट आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. ठीक आहे, सो बट कॅन ऑल्सो अप्लाय टू द इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअलला पण अप्लाय होतो, अँड नॉन स्टेट ॲक्टर्स. ठीक आहे, नॉन स्टेट ॲक्टर्स जे आहेत त्यांना सुद्धा ह्या गोष्टी लागू होतात. सो इट मेन सोर्स आर ट्रिटीज. याचा मेन सोर्सेस काय आहेत, जसं आपण ज्युरिस्प्रुडन्समध्ये बघतो की जे मेन सोर्सेस आहे, कस्टम्स आहे, ट्रेडिशन्स आहे. ठीक आहे, सो आता त्याच प्रकारे ह्या पब्लिक इंटरनॅशनल लॉचे काय काय सोर्सेस आहेत, तर कस्टमरी इंटरनॅशनल लॉ किंवा ट्रिटीज जे आहेत मेन. ठीक आहे, देन जनरल प्रिन्सिपल्स ऑफ लॉ रेकग्नाइज बाय सिव्हिलाइज नेशन, जे रेकग्नाइज केले सिव्हिलाइज नेशनने, अँड ॲज सबसिडरी मीन्स ज्युडिशियल डिसिजन्स. काय, सबसिडरी जे मीन्स आहे, जे आपले ज्युडिशियल डिसिजन्स आहेत, त्याच्यानंतर स्कॉलर लोकांनी जे लिहून ठेवले रायटिंग्स आहेत, ठीक आहे, ते आहेत सोर्सेस. ठीक आहे, पब्लिक इंटरनॅशनल लॉचे. देन इट कवर्स अ ब्रॉड रेंज ऑफ टॉपिक्स. याच्यामध्ये खूप ब्रॉड रेंज, म्हणजे मोठ्या प्रमाणाचे जे विस्तृतपणे अभ्यास केले जाणारे जे टॉपिक्स आहेत, घटक आहेत, त्यांचा समावेश होतो. सच ॲज लॉ ऑफ सी. ठीक आहे, जसं आपण म्हणून समुद्री कायदा आहे, ठीक आहे, ह्युमन राईट्स आहे, इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन लॉ आहे, इन्व्हायरमेंटल लॉ आहे. ठीक आहे, असेच काही बरेच कायद्यांचा समावेश होतो. सो अनलाईक डोमेस्टिक लॉ, म्हणजे जो आपला आता आपण वापरत असलेला जो लॉ आहे, ठीक आहे, डोमेस्टिक लॉ, इट ऑपरेट्स लार्जली थ्रू द कन्सेंट ऑफ स्टेट. कोणाच्या कन्सेंटने, स्टेटच्या कन्सेंटने जो कायदा आहे तो वापरला जातो, ऑपरेट केला जातो. सो ॲज देअर इज अ नो सेंट्रल अथॉरिटी टू एन्फोर्स इट्स रूल्स युनिव्हर्सली, पब्लिक इंटरनॅशनल लॉ जो आहे, ठीक आहे, इज डिस्टिंग म्हणजे तो त्याच्यामधला जो फरक आहे तो दाखवतो फ्रॉम प्रायव्हेट इंटरनॅशनल लॉ. प्रायव्हेट इंटरनॅशनल लॉ जो आहे, ठीक आहे, त्याच्यापासून आपल्याला वेगळे पण दाखवतं. प्रायव्हेट इंटरनॅशनल म्हणजे लॉ जो आहे, कायदा जो आहे तो काय आहे, सो विच डील्स विथ कॉन्फ्लिक्ट बिटवीन डोमेस्टिक लॉ, ज्यांच्यामध्ये काय डील केलं जातं, डोमेस्टिक जे आहे ते त्या कायद्यांसंदर्भातले जे काही कॉन्फ्लिक्ट आहे, जे काही वाद आहे ते सोडवले जातात. सो ऑफ डिफरंट कंट्रीजमधले इन प्रायव्हेट मॅटर्समधले सोडवले जातात. ठीक आहे, देन देअर आर सम डेफिनेशन्स अँड बेसिक, जे आपण म्हणतो की नेचर इंटरनॅशनल लॉचं काय आहे ते आपण बघूया. सो इंटरनॅशनल लॉ जो आहे, ठीक आहे, द इंटरनॅशनल लॉ इज द बॉडी ऑफ रूल्स, प्रिन्सिपल्स अँड नॉर्म्स दॅट रेग्युलेट्स रिलेशन्स. काय करतं, रेग्युलेट करतं बिटवीन सॉव्हरेन स्टेट. ठीक आहे, म्हणजे सर्वोच्च अथॉरिटी असणारे जे स्टेट आहेत, ठीक आहे, अँड अदर
इंटरनॅशनल ॲक्टर्स. ठीक आहे. तर ट्रेडिशनली इट वॉज सीन ॲज गव्हर्निंग ओनली स्टेट. आता बघितलं जातं जर असं आपण बघितलं ट्रेडिशनली फक्त जे आहे गव्हर्न कोणाला करतं ओनली जे स्टेट्स आहे. बट टुडे इट इज ऑल्सो अप्लाइड टू द इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्सला सुद्धा ते गव्हर्न करण्याचं काम करतं इन सम कॉन्टेक्स्ट, काही प्रमाणामध्ये. ठीक आहे. सो इंडिव्हिज्युअल्स जे आहे सो इट्स नेचर इज कॅरेक्टराईज. आता त्याचं नेचर कुठल्या ह्याच्याने कॅरेक्टराईज्ड काय आहे कॅरेक्टराईज्ड ऑफ इंटरनॅशनल लॉ. सो रिलायन्स ऑन स्टेट कन्सेंट, स्टेटची जी कन्सेंट आहे अँड व्हॉलंटरी कंप्लायन्स कुठल्या प्रकारचं आहे व्हॉलंटरीली. देन डिसेंट्रलाइज इन्फोर्समेंट म्हणजे काय नो सेंट्रल अथॉरिटी, दे डोंट हॅव अ सेंट्रल अथॉरिटी. देन इव्हॉल्विंग प्रिन्सिपल्स दॅट अडॉप्ट टू न्यू ग्लोबल चॅलेंज, नवीन जे ग्लोबली येणारे चॅलेंजेस आहेत. ठीक आहे. प्रिन्सिपल्स आहेत त्यांना अडॉप्ट करणं, ते कशा प्रकारे पुढे त्याच्यावरती काम करता येईल हे बघणं. देन देर आर सम बेसिक ऑफ इंटरनॅशनल लॉ. ठीक आहे. काय काय बेसिक आहे. फर्स्ट इज द नॅचरलिस्ट थेअरी. जसं आपण ज्युरिस्प्रुडन्समध्ये पण बघतो की जे थेअरीज जे आपण बघितल्या नॅचरल लॉ थेअरी आहे, बाकीच्या ज्या थेअरीज आपण स्टडी केला त्याचप्रकारे इथे सुद्धा काही ज्या थेअरीज आहेत त्या आपल्याला स्टडी करायच्या आहेत. ठीक आहे. सो बेसिक इंटरनॅशनल लॉ काय सांगतं नॅचरलिस्ट थेअरीमध्ये इंटरनॅशनल लॉ इज रूटेड इन नॅचरल लॉ मध्ये ह्याचं आपल्याला मूळ सापडतं. रिफ्लेक्टिंग युनिव्हर्सल मॉरल प्रिन्सिपल्स आहे विच इज बाइंडिंग ऑन स्टेट, जे काय बाइंडिंग आहे पूर्ण सगळ्या स्टेट्सना बाइंडिंग आहे. देन पॉझिटिव्हिस्ट थेअरी जी आहे सो इट इज अथॉरिटी डिराईव्ह फ्रॉम द कन्सेंट ऑफ स्टेट, म्हणजे कुठून आले डिराईव्ह झाली आहे कन्सेंट ऑफ स्टेट. ठीक आहे. सो स्टेट एक्सप्रेस थ्रू ट्रिटीज, कशाने आले त्या अथॉरिटी ट्रिटीजने आली. अँड कस्टमरी प्रॅक्टिस, काय आहे कस्टमरी ज्या प्रॅक्टिस आहेत जे चालत आलेल्या त्यातनं ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. ठीक आहे. देन देअर आर सम सोर्सेस ऑफ इंटरनॅशनल लॉ. ठीक आहे. काय काय सोर्सेस आहेत इंटरनॅशनल लॉचे. द मेन सोर्स ॲज रिकग्नाइज इन आर्टिकल 38 जो आहे ICJचा. ठीक आहे. स्टॅट्यूट त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मेन जे सोर्सेस आहेत. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय तर ट्रीटीज अँड कन्व्हेन्शन्स. ठीक आहे. मेन जे आहे फॉर्मल जे सोर्स आहे किंवा ॲग्रीमेंट जे आहे. ठीक आहे. जे ट्रीटीज आहे ते फॉर्मल जे सोर्स आहे. ठीक आहे. याचा मानला जातो सोर्सेस ऑफ इंटरनॅशनल लॉ. ट्रीटीज अँड कन्व्हेन्शन. ठीक आहे. व्हॉट इज द ट्रीटीज अँड कन्व्हेन्शन, दे आर फॉर्मल ॲग्रीमेंट्स बिटवीन स्टेट्स. देन कस्टमरी इंटरनॅशनल लॉ इज दॅट स्टेट प्रॅक्टिसेस ॲक्सेप्टेड ॲज लॉ. स्टेटने काय केलं की ज्या चालत आलेल्या ज्या कस्टम्स आहेत. ठीक आहे. त्यांना ॲक्सेप्ट करून ते आता कायदा म्हणून स्वीकारले आणि ते चालू आहेत. ठीक आहे. सो कस्टमरी इंटरनॅशनल लॉ इज दॅट स्टेट प्रॅक्टिसेस ॲक्सेप्टेड ॲज लॉ. ठीक आहे. देन जनरल प्रिन्सिपल्स ऑफ लॉ रेकग्नाइज्ड बाय सिव्हिलाइज्ड नेशन. जे सिव्हिलाइज्ड नेशन आहे. ठीक आहे. त्यांनी काही काही जनरल जे प्रिन्सिपल्स आहेत. ठीक आहे. ते अडॉप्ट केलेले आहेत, ते चालवत आहेत. इट इज कम्स अंडर द जनरल प्रिन्सिपल्स ऑफ लॉ. देन देअर इज अ ज्युडिशियल डिसिजन्स अँड स्कॉलरली रायटिंग. ज्युडिशियल डिसिजन्स जे आहेत. ठीक आहे. म्हणजे मोठे मोठे जजेस आहे किंवा अशा लोकांनी जे डिसिजन्स देऊन ठेवलेले आहेत. ठीक आहे. किंवा स्कॉलर म्हणजे जे अशा व्यक्तींनी लिखाण करून ठेवलेले ज्याच्यावरती की ज्याच्या थ्रू आपण कायदा फॉलो करू शकतो. ठीक आहे. हा सबसिडियरी सोर्स आहे पब्लिक इंटरनॅशनल लॉचा. ठीक आहे. त्यानंतर रेकग्निशन ऑफ स्टेट. ठीक आहे. रेकग्निशन ऑफ स्टेट अँड गव्हर्नमेंट्स. रेकग्निशन इज दॅट द प्रोसेस, ही प्रोसेस आहे विच एक्झिस्टिंग स्टेट म्हणजे जे अस्तित्वात असलेले स्टेट जे आहे ॲक्नॉलेज अ न्यू एंटिटी, ज्यांना न्यू एक एंटिटी मिळते ॲज अ स्टेट ऑर गव्हर्नमेंट म्हणून. सो ग्रँटिंग इट राईट्स अँड ऑब्लिगेशन, ज्याच्यावरती हक्क जसं दाखवतात तसे कर्तव्य पण त्याच्यावरती ऑब्लिगेशन्स आहेत त्यांना ते पूर्ण करावे लागतील अंडर इंटरनॅशनल लॉ. कोणाच्या अंडर इंटरनॅशनल लॉच्या अंडर. रेकग्निशन कॅन बी एक्सप्लिट ऑर इम्प्लिक्ट अँड रेकग्निशन जे आहे एक्सप्लिक्ट आहे अँड इम्प्लिक्ट अँड क्रुशियल फॉर डिप्लोमॅटिक रिलेशन्स. जे असे गुंतागुंतीचे रिलेशन्स आहेत. ठीक आहे. रिलेशन्स अँड ट्रीटी मेकिंग, जे ट्रीटी बनवल्या जातात त्यांच्यामधले. ठीक आहे. सो रेकग्निशन कॅन बी एक्सप्लिट ऑर इम्प्लिक्ट अँड क्रुशियल फॉर अ डिप्लोमॅटिक रिलेशन अँड ट्रीटी मेकिंग. देन नेक्स्ट कॉन्सेप्ट इज द नॅशनॅलिटी, इमिग्रंट्स अँड रेफ्युजी अँड IDPs. ठीक आहे. तर नॅशनॅलिटी काय सांगतं आपल्याला लीगल बॉन्ड
नॅशनॅलिटी काय लीगल बॉन्ड बिटवीन अँड इंडिव्हिज्युअल म्हणजे एक व्यक्तीचा अँड अ स्टेट सोबत असलेला बॉन्ड. ग्रँटिंग राईट्स अँड ड्युटीज काय ग्रँट करतं, राईट्स अँड ड्युटीज ग्रँट करतं. देन इमिग्रंट्स काय आहे, सो पीपल हू मूव टू अनदर कंट्री, जे लोक एका कंट्रीतून दुसऱ्या कंट्रीमध्ये जात आहे, ठीक आहे, अनदर कंट्री फॉर व्हेरियस रिझन, काही त्यांच्या कारणास्तव, कामाच्या निमित्ताने, फॅमिलीच्या निमित्ताने, ठीक आहे. देन रेफ्युजीज, व्हॉट आर द रेफ्युजीज आर लाईक इंडिव्हिज्युअल्स फेलिंग प्रॉसिक्युशन, ज्यांच्यावरती प्रॉसिक्युशन किंवा कॉन्फ्लिक्ट आहे, ठीक आहे, प्रोटेक्टेड अंडर द 1951 रेफ्युजीज कन्व्हेन्शन, ठीक आहे. देन IDPs इंटरनली डिस्प्लेस्ड पर्सन, ठीक आहे, म्हणजे काय पीपल डिस्प्लेस्ड विदिन देअर ओन कंट्री, जे लोक डिस्प्लेस झालेले आहे, ठीक आहे, एका ठिकाणी आपल्या स्वतःच्या कंट्रीमध्ये ड्यू टू कॉन्फ्लिक्ट, काही वॉर असेल किंवा कॉन्फ्लिक्ट निर्माण झाले असतील किंवा डिझास्टर असतील, अशा काही गोष्टींमुळे, ठीक आहे. सो इट कम्स अंडर द IDPs, ठीक आहे. Then extradition and asylum. What is the concept of extradition and asylum? That extradition means the legal process where one state surrenders an individual, म्हणजे काय करतं, एक स्टेट जो आहे, ठीक आहे, वन स्टेट सरेंडर करतं इंडिव्हिज्युअल टू अनदर, दुसऱ्या देशाला फॉर प्रॉसिक्युशन, कशाकरता, प्रॉसिक्यूट करण्याकरता, और पनिशमेंट, त्याला पनिशमेंट देण्याकरता, बेस्ड ऑन द ट्रिटीज, जे ट्रिटीज झालेल्या आहे देशादेशांमध्ये त्याच्यावर, अँड डोमेस्टिक लॉ, म्हणजे डोमेस्टिक जे कायदे आहेत त्याच्यावरनं, ठीक आहे. देन व्हॉट इज द असायलम मीन्स प्रोटेक्टिंग ग्रँटेड टू इंडिव्हिज्युअल्स, प्रोटेक्शन ग्रँटेड टू इंडिव्हिज्युअल्स फॉर व्हॉट, फिलिंग प्रॉसिक्युशन रूटेड इन ह्युमॅनिटेरियन प्रिन्सिपल्स, जसं आपण म्हणू की मानवजातीचा जो प्रिन्सिपल्स आहे, ह्युमॅनिटेरियन माणुसकी म्हणा, ठीक आहे. अँड इंटरनॅशनल जे कन्व्हेन्शन्स आहे, फॉर एक्झाम्पल 1951 रेफ्युजी कन्व्हेन्शन, वी कॅन कन्सिडर इट फॉर द एक्झाम्पल. देर आर सम की डिफरन्सेस इन्क्लूड इन द पर्पज ऑफ असायलम प्रोटेक्ट्स फ्रॉम हार्म, ठीक आहे, असायलमचं काम काय काय तर प्रोटेक्ट करतं एखादं नुकसान होण्यापासून, ठीक आहे. आणि एक्स्ट्रॅडिशन इन्फोर्सेस क्रिमिनल जस्टिस, एक्स्ट्रॅडिशन काय इन्फोर्स करतं, क्रिमिनल जस्टिस इन्फोर्स करतं. ऑन द लीगल बेसिस म्हणजे काय, ह्युमॅनिटेरियन वर्सेस क्रिमिनल ट्रिटीज अँड प्रोसिजर्स, जे प्रोसिजर्स आहे त्याच्यानुसार. सो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्सेस द ज्युडिशियल, ठीक आहे. द नेक्स्ट कॉन्सेप्ट इज द युनायटेड नेशन्स अँड इट्स ऑर्गन, युनायटेड नेशन्स आणि त्याचे काय काय ऑर्गन्स आहेत, ठीक आहे. सो UN इज अ प्रिन्सिपल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मेंटेनिंग पीस, म्हणजे जे शांतता जी आहे ती मेंटेन करण्याकरता युनायटेड नेशन्समध्ये मेन प्रिन्सिपल काय, इंटरनॅशनल लॉचं ऑर्गनायझेशनचं पीस, शांतता मेंटेन करणं, कॉर्पोरेशन, ठीक आहे, एकमेकांमध्ये असलं पाहिजे. सो इट्स मेन ऑर्गन काय काय, सो देर आर सम मेन ऑर्गन्स आर जनरल असेंबली, सिक्युरिटी काउन्सिल, इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, ट्रस्टीशिप काउन्सिल, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, देन सेक्रेटरिएट, ठीक आहे. सो दीज आर द युनायटेड नेशन्स अँड इट्स ऑर्गन्स, ठीक आहे. देन देर इज अ सेटलमेंट ऑफ इंटरनॅशनल डिस्प्यूट जे आहे ते कशा प्रकारे सेटल केले जातील. सो इंटरनॅशनल डिस्प्यूट्स बिटवीन द स्टेट्स, ठीक आहे, कोणाच्यामध्ये, स्टेट्स और इंटरनॅशनल ॲक्टर्स, ठीक आहे. सो आर रिझॉल्व थ्रू द पीसफुल मीन्स, म्हणजे शांततेच्या मार्गाने. पीसफुल मीन्स कसं, जसं बघितलं गेलं तर निगोसिएशन आहे, मेडिएशन आहे, आर्बिट्रेशन आहे, ज्युडिशियल सेटलमेंट आहे, ठीक आहे. सो ॲज रिक्वायर्ड, ज्याचं रिक्वायरमेंट असेल त्यावेळेस, ज्या सिच्युएशन असेल त्या अकॉर्डिंगली ते ट्रीट केले जातील डिस्प्यूट्स, ठीक आहे. सो ॲज रिक्वायर्ड बाय UN चार्टर, कुठाच्या चार्टरप्रमाणे, UN जो चार्टर आहे त्याप्रमाणे. द इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस प्लेज अ की रोल, महत्त्वपूर्ण रोल जो आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस कुठे पार पाडतो, अँड द मेनली म्हणजे जसं बघितलं मेनली या डिक्लरेशन जे आहे अफर्म्स द ऑब्लिगेशन, म्हणजे काही जे ऑब्लिगेशन्स आहेत, जबाबदारी आहे ते त्यांच्यावरती लादले जातात, कुठल्या याच्यात, टू सेटल डिस्प्यूट, कशाकरता, डिस्प्यूट जे वाद आहेत ते सेटल करण्याकरता, ठीक आहे. देन वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ज्याला आपण WTO म्हणतो, WTO वर्ल्ड वाईडली आपण ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. द WTO इज द ओनली ग्लोबल ऑर्गनायझेशन डीलिंग विथ द इंटरनॅशनल ट्रेड रूल्स, कशाशी डील करतं, इंटरनॅशनल जे ट्रेड रूल्स आहेत त्याच्यासोबत डील करतं. सो इट इज मेन फंक्शन. आता त्याचे काय काय जे मेन फंक्शन्स काय, ॲडमिनिस्ट्रेटिंग ट्रेड ॲग्रीमेंट्स, काय ॲग्रीमेंट्स जे आहेत ट्रेड ॲग्रीमेंट्स त्यांना ॲडमिनिस्ट्रेट करणं, त्याचं बघणं की त्यांचं कामकाज कसं चालू आहे, ठीक आहे. देन ॲक्टिंग ॲज अ फोरम फॉर निगोशिएशन करता, म्हणजे दोन संवाद साधून आणण्याकरता जे काम केलं जातं, ठीक आहे. सो फोरम फॉर द निगोशिएशन. देन सेटलिंग ट्रेड डिस्प्यूट्स, काय करायचं, सेटल करणं, ट्रेडमधले ट्रेड
डिस्प्यूट्स आहेत, जे वाद आहेत ते सेटल करणं, सपोर्टिंग डेव्हलपिंग कंट्रीज, सपोर्ट कोणाकडच्या डेव्हलपिंग ज्या कंट्रीज आहेत त्यांना सपोर्ट करणं. ठीक आहे. देन देर इज अ इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन लॉ. ठीक आहे. इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन लॉ काय सांगतं आपल्याला? IHL is a set of rules that limit the effect of armed conflict म्हणजे जे वॉर होणार आहे. ठीक आहे. सो मधले जे कॉन्फ्लिक्ट आहे आर्म फोर्समधले, प्रोटेक्टिंग दोज नॉट पार्टिसिपेटिंग इन हॉस्टाईल्स. ठीक आहे. त्यांना प्रोटेक्ट करणं, कोणाला? जो प्रोटेक्टिंग दोज ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं नाही, पार्टिसिपेटिंग इन हॉस्टाईल्स अँड रिस्ट्रिक्टिंग मीन्स अँड मेथड्स ऑफ वॉरफेअर. कुठल्या गोष्टींना रिस्ट्रिक्ट करणं, जे मेथड्स आहे, मीन्स आहे, ठीक आहे, वॉरफेअर करतात त्यांना रिस्ट्रिक्ट करणं. सो इट मेन इन्स्ट्रुमेंट्स आर द जेनेवा कन्व्हेन्शन. याचा मेन इन्स्ट्रुमेंट काय आहे? जेनेवा कन्व्हेन्शन. ठीक आहे. अँड देर आर सम प्रोटोकॉल्स फॉर दॅट टू फॉलो. ठीक आहे. सो दिस इज द बेसिक ओव्हरव्ह्यू ऑफ द पब्लिक इंटरनॅशनल लॉ. आता जर आपण UGC नेट लॉचा पेपरच्या दृष्टीने जर विचार केला या सब्जेक्टचा, तर याच्यामध्ये काय काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, कुठल्या म्हणजे एक्सपेक्टेड आहे, कुठल्या जे याच्यातले जे टॉपिक्स आहे, युनिट्स आहे, त्याच्यातनं क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याचा आपण एक आढावा घेणार आहोत. तर ते मेन जे इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहेत ते आपण स्टडी करणार आहोत. काही इम्पॉर्टंट केस लॉज आहेत, ठीक आहे, ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर काही लँडमार्क केसेस आहेत. ठीक आहे. काही महत्त्वाच्या ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणं ज्यांचा गरजेचं आहे त्या विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. फर्स्ट केस आहे नोटेबॉम केस 1955. ठीक आहे. याच्यामध्ये काय सांगितले तर लिक्टेनस्टाईन फेडरिक, ठीक आहे, सूड द ग्वाटेमाल, ठीक आहे, ग्वाटेमाल टू प्रोटेक्ट फेडरिच Nottebohm, a neutralized citizen. The ICJ held that only effective nationality is valid in diplomatic protection. So what is the principle is used in this Genic link doctrine. ठीक आहे. So जर आपण बघितलं याचं एक्सप्लेनेशन तर लिंकस्टेन आणि फेडरिक, ठीक आहे, नोटेबॉम्बसाठी ग्वाटेमाल विरुद्ध त्यांनी खटला जो आहे केस दाखल केली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ठरवलं त्याच्यामध्ये की प्रभावी नागरिकत्व जे आहे, ठीक आहे, असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने काय ठरवलं की प्रभावी नागरिकत्व असणं आवश्यक आहे. यामध्ये इफेक्टिव्ह नॅशनॅलिटी इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता याच्यामध्ये कुठलं तत्व वापरलं गेलं? प्रभावी नागरिकत्वाचं जी तत्व आहे, ठीक आहे, ते वापरलं गेलेलं आहे. ठीक आहे. त्याची आवश्यकता काय आहे ते बघणं जरुरी आहे. ठीक आहे. सो जेनेटिक लिंक डॉक्ट्रिन जो आहे याच्यामध्ये वापरला गेलेला आहे. देन लोटस केस इज कम्स अंडर द 1927. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं की कोलेसाइन ऑन हाय सीज तुर्की प्रॉसिक्युटेड अ फ्रेंच ऑफिसर, प्रॉसिक्यूट केलं फ्रेंच ऑफिसरवरती. देन PCIJ रूल्ड तुर्की डिड नॉट ब्रीच इंटरनॅशनल लॉ. त्यांनी काय सांगितलं, जे रूल आहे त्यांनी काय सांगितलं, तुर्की डिड नॉट ब्रीच, त्यांनी ब्रीच केलेलं नाही इंटरनॅशनल लॉचं. सो देर इज अ प्रिन्सिपल दॅट लोटस प्रिन्सिपल से दॅट स्टेट्स मे अफेक्ट फ्रीली अनलेस रिस्ट्रिक्टेड. सो आता आपण याचं मराठी एक्सप्लेनेशन बघूया. म्हणजे काय, समुद्रावरती जी टक्कर झाली, ठीक आहे, तुर्कस्तानने फ्रेंचच्या अधिकाऱ्यावर कारवाई केली याच्याकरता, त्यांच्यामध्ये टक्कर झाल्यावरती. तर कोर्टाने तुर्कस्तानने जो आंतरराष्ट्रीय जो कायदा मोडलेला नाही आहे असं सांगितलं. ठीक आहे. कोर्टाने तुर्कस्तानने काय सांगितलं की जो आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल जो आपला कायदा आहे त्याचं ब्रीच केलेलं नाही आहे असं सांगितलं या केसमध्ये. आता ह्यामध्ये जे तत्व वापरले गेले ते आहे लोटस तत्व. ठीक आहे. म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय कायद्याने मनाई केली नसल्यास राज्यांना मोकळी आहे. जर आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये जर कुठल्या एखाद्या ॲक्ट करता जर मनाई नसेल तर त्या गोष्ट करण्याकरता, ठीक आहे, त्या बाकीच्या राज्यांना मोकळीक दिलेली आहे. ठीक. देन देअर इज अ लिगल डॉक्ट्रिन्स आर देअर, कायदेशीर काही तत्व आहेत, ठीक आहे, जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट इज द पॅक्टा सुंट सर्वंटा. पॅक्टा सुंट सर्वंटा याचं इंग्लिश मिनिंग काय होतं? ॲग्रीमेंट मस्ट बी केप्ट, इट इज द कॉर्नरस्टोन ऑफ ट्री लॉ. म्हणजे काय की ज्या काही आपण समजुती आपण ज्या पाळल्या आहेत, ठीक आहे, पाळल्या पाहिजेत, ते करार करण्याचे जे मूलभूत नियम आहेत, ठीक आहे, त्यांना फॉलो केले पाहिजे. ठीक आहे. सो मीन्स द ॲग्रीमेंट मस्ट केप्ट, ॲग्रीमेंट जे आहे ते मस्टली आपल्याकडे असं ठेवले गेले पाहिजे, मूलभूत जे नियम आहे ते पाळले गेले पाहिजे. सो इट इज कॉर्नरस्टोन ऑफ द ट्रीटी ऑफ लॉ. देर इज व्हॉट इज द सोर्स ऑफ दिस आर्टिकल 26. आर्टिकल 26 जो आहे व्हिएन्ना कन्व्हेन्शनचं, ठीक आहे, ऑन द लॉ ऑफ ट्रीटीज 1969. ठीक आहे. याच्या थ्रू हे वापरलं गेलेलं आहे. ठीक आहे. आर्टिकल 26 व्हिएन्ना कन्व्हेन्शन जे झालं, ठीक आहे,
त्यानुसार. देन इज अ doctrine of non-recognition. What is the doctrine of non-recognition? States may refuse to recognize illegal टेरिटोरियल चेंजेस. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होते तेव्हा इतर राष्ट्रे जे आहेत, ठीक आहे, त्या परिस्थितीला मान्यता देत नाहीये. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल क्रिमिया अनेक्सेशन, म्हणजे रशियाने जे क्रिमिया ज्याचं वॉर झालं त्याच्यामध्ये जिंकले. ठीक आहे, ते तो एक एक्झाम्पल घेतला जाऊ शकतो. देन ट्रिटीज अँड कन्व्हेन्शन. ठीक आहे, व्हॉट आर द ट्रिटीज अँड कन्व्हेन्शन जे आहे इम्पॉर्टंट फॉर द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. देयर इज अ ट्रिटी ऑफ जेनेवा कन्व्हेन्शन. जेनेवा कन्व्हेन्शन कधी आलं? 1949ला. ठीक आहे, डायरेक्टली तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, इयर विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, जेनेवा कन्व्हेन्शन कशासाठी आणलं गेलं? प्रोटेक्ट वॉर विक्टिम्स, जे युद्धाचे जे विक्टिम्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करणं, संरक्षण देणं. ठीक आहे, वॉन्डेड, ज्यांना जखमी आहे किंवा बुडालेले युद्ध कैदी प्रिझनर्स आहेत. ठीक आहे, प्रिझनर्स ऑफ वॉर अँड सिव्हिलियन्स जे आहेत, ठीक आहे, सामान्य जे नागरिक आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्याकरता जेनेवा कन्व्हेन्शन आणलं गेलं. त्यानंतर रिओ डिक्लरेशन. ठीक आहे, ते कशासाठी आणलं गेलं? 1992मध्ये आलेलं आहे. इट इज फोकसेस ऑन इन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. कशासाठी? इन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सो व्हॉट इज द की प्रिन्सिपल ऑफ दिस? दॅट पर्यावरण आणि शाश्वत विकास जे आहे याच्यावरती लक्ष केंद्रित केले. ठीक आहे, सो व्हॉट इज द की प्रिन्सिपल? इज दॅट प्रिकॉशनरी प्रिन्सिपल, म्हणजे काय की काळजी घेतली पाहिजे, प्रतिबंधात्मक जे तत्व आहे ते फॉलो केले पाहिजे. देन पॉल्युटर पेस प्रिन्सिपल, म्हणजे जे लोक प्रदूषण करतायत, ठीक आहे, त्यांना भरपाई द्यावी लागेल. त्यांना भरपाई देण्याकरता जो आहे हा प्रिन्सिपल फॉलो करणं गरजेचं आहे. ठीक आहे, प्रदूषण करणाऱ्याने भरपाई द्यावी याच्याकरता हा जो डिक्लेरेशन जे आहे ते बनवण्यात आलं आहे. ठीक आहे, देन UN चार्टर्स अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. ठीक आहे, UN जे म्हणजे संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत, ठीक आहे, चार्टर जे आहे त्यांच्यावरती पण क्वेश्चन विचारले जाऊ शकता. UN चार्टरचे काही जे की आर्टिकल्स आहेत ते आपण बघूया. आर्टिकल 2.4 जो आहे, सबसेक्शन 4, बॅन ऑन यूज ऑफ फोर्स यूज करता जे आहे त्याच्यावर बॅन केलं आहे. देन आर्टिकल 51 इज फॉर द राईट टू सेल्फ डिफेन्स. देन चॅप्टर 6 इज फॉर द पीसफुल डिस्प्यूट रिझॉल्युशन. देन चॅप्टर 7 फॉर द इन्फोर्समेंट मेजर्स. ठीक आहे, काही जे म्हणजे जसं आपण आर्टिकल 2 आपण बघतो ते म्हणजे शक्ती जो फोर्स आहे वापरण्याकरता बंदी केलेली आहे. त्याच्यानंतर 51 इज फॉर द जे आहे म्हणजे सेल्फ डिफेन्स, आत्मरक्षणाचा जो अधिकार दिलेला आहे. ठीक आहे, देन शांततामय मार्गाने निवारण करणं, तो चॅप्टर जो आहे 6, ठीक आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे शांततेच्या मार्गाने विवादाचं निवारण कसं करायचं याच्याबद्दल. देन 6-7 फॉर द कठोर जे उपाय केलेले, ठीक आहे, इन्फोर्समेंट मेजर्स जे आहे, ठीक आहे, त्याच्याबद्दल लिहिले. देन द इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, कोणकोणत्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहे? ठीक आहे, UN जे आहे, ठीक आहे, विच डील्स विथ द पीस, सिक्युरिटी अँड डेव्हलपमेंट. पीस, सिक्युरिटी अँड डेव्हलपमेंट, शांतता, सुरक्षितता किंवा डेव्हलपमेंट जे आहे त्याच्याकरता काम करते. देन ICJ इज फॉर द लिगल डिस्प्यूट सेटल करण्याकरता काम करते. WTOचं काम काय? ट्रेड जे डिस्प्यूट आहे ते सोडवणे. ठीक आहे, ILO इज फॉर द वर्कर्स राईट, वर्कर्स लोकांचे जे राईट आहे, कामगार लोकांचे राईट्स आहेत, ठीक आहे, ते सोडवते. WHO फॉर द हेल्थ, आरोग्य त्याची काळजी घेणं. ठीक आहे, WHO वर्क करता आरोग्य, आरोग्य लोकांचं जपलं गेलं पाहिजे, त्यांना व्यवस्थित ज्या सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे, ठीक आहे, त्यांच्याकडे लक्ष देण्याचं काम करतात WHO. देन नेक्स्ट महत्त्वाचा टॉपिक जो आहे ज्युरिस्डिक्शन, स्टेट रिस्पॉन्सिबिलिटी, मरीटाईम झोन अँड ज्युरिस्डिक्शन. ठीक आहे, सो याच्यावरती पण तुम्हाला नेट च्या परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, आता ज्युरिस्डिक्शन वाईज कोणकोणतं? टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय? विदिन द स्टेट जे बॉर्डर्स आहे, ठीक आहे, विदिन द स्टेट बॉर्डर्स. देन म्हणजे आपल्या देशात घडलेले जे काही कृत्य आहे, ठीक आहे, विदिन द टेरिटरी. नॅशनॅलिटीज, व्हॉट्स द नॅशनॅलिटी कशी ठरवली जाते? बेस्ड ऑन द सिटिझनशिप, तुम्ही कुठले रहिवासी आहात, ठीक आहे, म्हणजे नागरिकत्वाचा जो अधिकार आहे, ठीक आहे, राष्ट्रीयता आहे, तर नागरिकांवरती ती आधारित आहे. देन प्रोटेक्टिव्ह थ्रेट्स टू नॅशनल सिक्युरिटी, म्हणजे देशाच्या सुरक्षिततेकरता जर काही धोका निर्माण होत असेल तर ते संरक्षणात्मक कसं प्रोव्हाइड करता येईल, संरक्षण कसं प्रोव्हाइड करता येईल याच्याकडे बघणं. देन युनिव्हर्सलिस्ट पायरसी, जेनोसाईड, ठीक आहे, म्हणजे सार्वत्रिक जो आपल्याला म्हणजे जसं समजा
समुद्र आहे त्याच्यामध्ये होणाऱ्या चोरीमारी किंवा काय म्हणतात नरसंहार, जसं आपण लोकांना मारलं जातं, ठीक आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टींपासून पण प्रोटेक्ट करण्याचं काम जे आहे, ठीक आहे, ते ह्या पब्लिक इंटरनॅशनल लॉ द्वारे केलं जातं, ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं स्टेटची रिस्पॉन्सिबिलिटी काय, स्टेटची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, ठीक आहे. सो स्टेट्स आर लायबल फॉर इंटरनॅशनली रॉंगफुल ॲक्ट, म्हणजे काय, जो आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन जर झालं, ठीक आहे, तर राज्याला जबाबदार धरलं जातं, ठीक आहे. त्याच्यावरती काय काय उपाय करू शकतो, म्हणजे काय रेमेडीज आहेत, कॉम्पेन्सेशन आहे, रेस्टिट्यूशन आहे, म्हणजे परतफेड करणं, भरपाई करून देणं, ठीक आहे. त्यांना सॅटिस्फाईड होईल अशा गोष्टींचा भरपाई करून ते त्यांचं जे नुकसान झालेलं ते भरून देण्याची जबाबदारी आहे स्टेट रिस्पॉन्सिबिलिटी. देन मरीटाईम झोन्स काय काय, ठीक आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो डायरेक्ट, UNCLOS, ठीक आहे. सो टेरिटोरियल सी म्हणजे जे हाईट कंट्रोल जे आहे ते किती आहे ह्याच्यावरती सुद्धा डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. देन टेरिटोरियल सी इज दॅट 12 NM, ठीक आहे, म्हणजे ह्याच्यावरती फुल कंट्रोल आहे, ठीक आहे. सो प्रादेशिक समुद्र ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, नॉटिकल मेल पूर्ण जे सार्वभौमत्व आहे ह्याच्यावरती डिपेंड आहे, ठीक आहे, कंट्रोल आहे त्याच्यावरती. देन कंटिन्युअस झोन, ठीक आहे, 24 NM म्हणजे संपूर्ण क्षेत्र जे आहे, ठीक आहे, सुरक्षा सीमा नियंत्रणा करतात ते आहे 24 NM. त्याच्यानंतर कस्टम अँड सिक्युरिटी, ठीक आहे. देन EEZ 200 NM, EEZ जे आहे 200 NM, म्हणजे हे जे विशेष आपण जसं म्हणता येईल की जे अधिकार क्षेत्र आहे, ठीक आहे, त्याच्यावरती रिसोर्सेस राईट्स जे आहे, ठीक आहे, राईट्स ते आहे 200 NM. देन कॉन्टिनेंटल शेल्फ सी बेड रिसोर्सेस जे आहे, ठीक आहे, म्हणजे सागराच्या तळाशी जे काही जे रिसोर्सेस आहेत, ठीक आहे, खंडीय किनारा ज्याला म्हणतो आपण, सागरी तळाचा जो उपयोग आहे त्याच्याकरता दिलेला आहे, ठीक आहे. सो देन नेक्स्ट टॉपिक इज राईट्स अँड इम्युनिटीज, हक्क आणि काही विशेष अधिकार जे आहेत, ठीक आहे, डिप्लोमॅटिक एनवॉयस जे आहे, ठीक आहे. सो व्हिएन्ना कन्व्हेन्शन जे झालं, व्हिएन्ना कन्व्हेन्शननुसार 1961 मध्ये इम्युनिटी फॉर्म प्रॉसिक्युशन म्हणजे गुन्हेगारी कारवाईपासून संरक्षण मिळवून देणं. नंतर जे टॅक्स आहेत, ठीक आहे, त्याच्यानंतर इनवॉयडेबिलिटी ऑफ द एम्बॅसी म्हणजे काय, जे दूतावासामध्ये लोक जे आपल्याला राहतात, ठीक आहे, दूतावासाच्या तिथल्या लोकांना विशेष असे अधिकार जे आहेत ते देण्यात आलेले आहेत, ठीक आहे. व्हिएन्ना अधिवेशनानुसार राजनैतिक जे अधिकार आहेत कोणते कोणते देण्यात आले, गुन्हेगारी कारवाईपासून संरक्षण, करमुक्ती, त्याच्यानंतर दूतावासाचे विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत, ठीक आहे. देन हाय सीज ओपन टू ऑल स्टेट म्हणजे जे सगळे स्टेट्स आहेत त्यांना ओपन आहे. राईट्स इन्क्लुडिंग नेव्हिगेशन, देन फिशिंग अँड केबल लाईन म्हणजे कोणत्याही देशाच्या मालकीत नसलेले जो समुद्र आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये मोकळ्या प्रवास करता येणं, मासेमारी करता येणं, ठीक आहे, केबल टाकणे, ह्या सगळ्याचे अधिकार ह्या लॉने देण्यात आलेले आहे, ठीक आहे. Then what is the extradition? Extradition the surrender of accused from one state to another state. Accused ला सरेंडर करायला एका देशातून दुसऱ्या देशात कुठे बेस्ड ऑन द ट्रिटीज जे आहे त्याच्यावरती बेस्ड करतात. त्याचं प्रिन्सिपल काय, प्रिन्सिपल्स लाईक ड्युअल क्रिमिनॅलिटी म्हणजे काय, एका देशातून दुसऱ्या देशातला जो आरोपी आहे त्याला जर शिफ्ट करतोय तो दोन्ही देशात गुन्हा असणं आवश्यक आहे. देन पॉलिटिकल ऑफेन्सेस इज व्हॉट की काही राजकीय जे गुन्हे आहेत, ठीक आहे, त्यांना अपवाद आहेत, ठीक आहे. देन रूल ऑफ स्पेशालिटी काय सांगतं की ज्यासाठी दिला गेला त्याचं म्हणजे त्या गुन्ह्यासाठी खटला जो आहे, ठीक आहे, तो चालवला गेला पाहिजे. ज्याच्यासाठी दिला आहे त्याच गुन्ह्यासाठी जो खटला आहे तो चालू केला पाहिजे. म्हणजे जर आपण एका आरोपीला समजा दुसऱ्या स्टेटमध्ये पाठवतो आहोत, ठीक आहे, सरेंडर केले त्यांनी पाठवतो, तर ज्या रिझन करता त्याला पाठवलं आहे, ठीक आहे, त्याच गुन्ह्यासाठी तो खटला
चालला पाहिजे. सो दीज आर द बेसिक आपण जे बघितलं की पब्लिक इंटरनॅशनल लॉ म्हणजे काय, सोर्सेस काय आहेत, त्याच्यानंतर महत्त्वाच्या ट्रिटीज काय काय, महत्त्वाचे जे मुद्दे आहेत जे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात UGC नेट लॉ परीक्षेकरता, लॉ स्टुडंटकरता सुद्धा हा व्हिडिओ उपयुक्त ठरणारच आहे. पण आताची जी रिसेंट एक्झाम जी येते ठीक आहे, जूनमध्ये जी होणार आहे आपली UGC नेट लॉ 2025, त्याच्याकरता सुद्धा म्हणजे जो सब्जेक्ट आहे पब्लिक इंटरनॅशनल लॉ त्याचा स्टडी करणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलला खरंच सबस्क्रायबरची गरज आहे. आता जर मी एवढ्या मेहनतीने जर मी माझा वेळ पण देऊन मी तुम्हाला असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी अजून घेऊन नक्कीच येईल. पण आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा लॉ टीचिंग. ठीक आहे, धन्यवाद.